हॅलो फ्रेंड्स, आपण इंग्लिश विषयाची क्वेश्चन बँक सोडवत आहोत आणि या सिरीजमधील हा 6वा लेक्चर आहे. सुरुवातीला मी हा पॅसेज समजून सांगितला आहे. त्यानंतर प्रश्न आणि उत्तरे सुद्धा समजून सांगितले आहेत. ही प्रश्न आणि उत्तरे तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्यावी. हा व्हिडिओ सुद्धा मी अतिशय चांगल्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओच्या शेवटी क्वेश्चन आणि आन्सर दिलेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा व पुढील व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यांनो, हा पॅसेज वॉयेजिंग टुवर्ड एक्सलन्स बाय अच्युत गोडबोले ह्या लेसन मधून घेतला आहे. हा संपूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर चला सुरू करूया. I score 100% mark in mathematics in almost all the examination that I appeared from my first standard until IIT, barring only a few times. लेखक सांगतो की मी इयत्ता पहिली पासून तर IIT पर्यंत पास झालेल्या जवळजवळ सर्व परीक्षामध्ये गणितामध्ये 100% गुण मिळविले आणि फक्त काही वेळेचे अपवाद वगळता. I stood 16th in SSC class board. At that time this examination was for the whole of Maharashtra including Nagpur and stood first in the university in all subjects put together. लेखक पुढे सांगतो की मी SSC बोर्डात 16व्या क्रमांकावर होतो. त्यावेळी ही परीक्षा नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी होती आणि सर्व विषयांच्या एकत्रित गुणांमध्ये विद्यापीठात मी प्रथम क्रमांकावर राहिलो होतो. Those days you could get an admission into IIT without the entrance test JEE if you had secured the first rank in the university. त्या काळात जर तुम्ही विद्यापीठात पहिला क्रमांक पटकावला असता तर JEE प्रवेश परीक्षेशिवाय IIT तुम्हाला प्रवेश मिळू शकत होता. Therefore I did not have to appear for the entrance test to get the admission into IIT, but nobody in Solapur told me about it, for I doubt if anybody in Solapur even knew about this rule. त्यामुळे IITत प्रवेश मिळवण्यासाठी मला प्रवेश परीक्षा देण्याची गरज नव्हती, पण सोलापुरातील कोणतीही व्यक्तीने मला त्याबद्दल सांगितलं नाही, कारण सोलापुरातल्या कुणालाही नियमावली माहीत होती की नाही याबद्दलच मला शंका आहे. Therefore I appeared for the entrance examination and secured a very good rank in the same. आणि म्हणून मी प्रवेश परीक्षेत बसलो आणि त्यामध्येही मी खूप चांगली रँक मिळवली असं लेखक सांगतो. I was quite happy getting into IIT, but my joy was short-lived. IITत प्रवेश करताना मला खूप आनंद झाला, पण माझा आनंद अल्पायुषी ठरला. At Solapur I had not seen any building which was more than 3-storied. सोलापुरात मी कधीही 3 मजली इमारत बघितली नव्हती आणि मुंबईत मात्र गगनचुंबी इमारती होत्या. मुंबई however was full of skyscrapers. At IIT most of the students and professors used to converse in English whereas my English was very poor. आणि IIT मध्ये बहुतेक विद्यार्थी आणि प्राध्यापक इंग्रजीत बोलायचे, पण माझी इंग्रजी अतिशय हलक्या प्रतीची तोडकी मोडकी होती असं लेखक सांगतो. I had my entire education in Marathi. My spoken English was quite pathetic. Not only did I have a very weak vocabulary, but my pronunciation also was terrible and my construction of English sentences very awkward to say the least. आणि लेखक सांगतो माझं संपूर्ण शिक्षणच मराठीत झालं होतं. माझी बोलली जाणारी इंग्रजी अगदी दयनीय होती. माझ्याकडे अतिशय कुमकुवत शब्द संग्रह तर होताच, पण माझे उच्चारही अतिशय भयंकर होते आणि इंग्रजी वाक्यांची निर्मिती फारच अस्ताव्यस्त होती. Due to all this, I was feeling quite lonely and terrified in Mumbai in general and IIT in particular. आणि या सगळ्यामुळे मला मुंबईत आणि विशेषतः IIT मध्ये खूप एकटा आणि भीती वाटू लागली. I had developed an inferiority complex and wanted to run away from IT and even IIT and even मुंबई. त्यामुळे माझ्यात एक न्यूनगंडाची भावना विकसित झाली आणि मला IIT आणि मुंबईतून पळून जावंसं वाटलं. One day I was sitting at my mess table in the hostel sipping tea when a senior guy came and sat on the chair adjacent to me. आता लेखक एक किस्सा सांगतो की मी एके दिवशी हॉस्टेलमधील माझ्या मेस टेबलवर चहा पिण्यासाठी बसला होता, तेव्हा एक सिनियर विद्यार्थी माझ्या शेजारी असलेल्या खुर्चीवर येऊन बसला. He was a convent educated guy with fairly sophisticated English, at least spoken or colloquial English. आणि तो कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला विद्यार्थी होता. बऱ्यापैकी सुसंस्कृत इंग्लिश येत असलेला, किमान बोलले जाणारे किंवा अनौपचारिक इंग्लिश. ही वॉज अ बिट ॲरोगंट अँड वॉन्टेड टू पुल माय लेग. तो जरा उद्धटच होता आणि त्याला माझा पाय खेचायचा होता. ही ट्राईड टू एंगेज इन सम कॉन्व्हर्सेशन विथ मी अँड स्टार्टेड पॉइंटिंग आउट एरर्स इन जस्ट अबाउट एव्हरी सेंटेन्स ऑर एव्हरीथिंग आय हॅव सेड. आणि त्याने माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि मी म्हटलेल्या प्रत्येक वाक्यात किंवा प्रत्येक गोष्टीत तो त्रुटी दाखवू लागला.
After about 5 minutes, he walked away after insulting me. सुमारे 5 मिनिटांनंतर माझा अपमान करून तो निघून गेला. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलेटेड अँड अपसेट. मला खूप अपमानास्पद आणि अस्वस्थ झाल्यासारखं वाटलं. ॲज इट इज वॉज अ फीलिंग क्वाईट डिप्रेस अँड डिफिडंट अँड दिस इन्सिडंट वॉज द लास्ट स्ट्रॉ. आणि या घटनेमुळे मी खूप उदास आणि माझ्यात आत्मविश्वासाचा अभाव जाणवत होता. आणि ही घटना शेवटची अपमानास्पद घटना होती. आय वॉज ऑलमोस्ट ब्रोकन. या घटनेमुळे मी पूर्णपणे तुटलो गेलो होतो. आय फेल्ट आउट ऑफ माय प्लेस देअर अँड लिटरली वॉन्टेड टू रन अवे टू द सोलापूर दॅट व्हेरी मोमेंट. आणि मला तिथून निघून जावंसं वाटलं आणि त्या क्षणी मला अक्षरशः सोलापूरला पळून जावंसं वाटलं. हाऊएव्हर इट वॉज ओनली माय सेल्फ एस्टीम विच स्टॉप्ड मी. पण माझ्या स्वाभिमानामुळेच मी थांबलो. सडनली अ फीलिंग ऑफ डिटर्मिनेशन अँड स्ट्रेंथ केम ओव्हर मी अँड ग्रिप्ड मी. आणि अचानक माझ्या दृढ निश्चयाची आणि शक्तीची भावना आली आणि त्यानं मला ग्रिप म्हणजे वेठीस धरलं. Despite hailing from Solapur, if I could be a rank holder in school, college and IIT with many awards in mathematics, there must be something right with me. मूळचा सोलापूरचा असूनही मी गणितात अनेक पुरस्कार मिळवून शाळा, कॉलेज, IIT रँक होल्डर बनू शकतो, तर माझ्या बाबतीत काहीतरी बरोबर असामान्य असायलाच हवं होतं. Why should I give up? मी का हार मानू? And that too for a silly and small things like English. आणि तेही इंग्रजी सारख्या मूर्ख आणि छोट्याशा गोष्टींसाठी. आय वॉज नॉट टू गिव्ह अप एनी मोर अँड आय वॉज डिटरमिन टू फाईट बॅक. आणि यापुढे मी हार मानणार नव्हतो आणि मी परत लढा देण्याचा निर्धार केला. लेट्स स्टार्ट विथ क्वेश्चन अँड आन्सर. ॲक्टिव्हिटी नंबर 1. Complete the given statement. The writer got admission in IIT as he had secured the first rank in the university. The poor English of the writer was responsible for feeling lonely and terrified in Mumbai and developed an inferiority complex and wanted the writer to run away from IIT and even Mumbai. Activity number 2. Describe the state of mind of the writer when he came from Solapur. The answer is, writer had not seen any building which was more than 3-storied, but Mumbai was full of skyscrapers. At IIT, most of the student and professor used to converse in English, whereas writer's English was very poor. Writer's spoken English was quite pathetic, a very weak vocabulary, and his pronunciation also was a terrible. Writer's construction of English sentence was also very awkward. Due to this, he feels lonely and terrified in Mumbai. Activity number 3. The incident of the insult by senior was a blessing in disguise for the writer. Explain. Disguise म्हणजे स्वभाव बदलणे. तर त्याचा आन्सर कसं राहील? First, the writer felt extremely humiliated and upset. He was almost broken. He wanted to leave IIT, but his self-esteem stopped him. A feeling of determination and strength came over him and gripped. Writer thought that if I could be a rank holder in the school, college and IIT with many awards in mathematics, there must be something right with me. Why should I give up? And that too for a silly and small things like English. And after this incident, writer fought back and he never looked back again. Activity number 4. We need a punch to push ourselves forward. Share your experience. The answer is, I agree with the above statement. Today's world is full of competition and nobody is perfect in all the areas. But still everyone wants success in their life. We have seen that the writer was a very good in mathematics, but he was a very poor in English subject. Writer identified his weakness and converted it into the strength through the hard work, perseverance and consistent effort. I also learn in my life that we will grow only when people challenges us. Nothing is impossible in life. Dream it, do effort and achieve it. And don't confine yourself in your own boundaries. Always push yourself. The success is yours. Activity number 5. Do as directed. Not only did I have a very weak vocabulary, but my pronunciation also was a very terrible. Choose correct alternative to rewrite the sentence as a simple sentence. विद्यार्थ्यांना अतिशय सोपं आहे. Option number A is the correct answer. I had a very weak vocabulary with terrible pronunciation. Then
Second sentence in activity 5. I felt extremely humiliated. Choose correct alternative to rewrite the sentence using the noun form of the underlined word. The underlined word is humiliated. So the option C is correct. I felt extreme humiliation. And activity number 6, prepare a word register for language. So there are 5 words that is related with language. First is vocabulary, then pronunciation, conversation, sentence, and last one is colloquial म्हणजे बोलचाल की भाषा किंवा अनौपचारिक भाषा.